सकाळपासून रोहिण्या दिसेना गेलाय कुठे काय, मला तर काय मिळच लागा ना त्याचं, बघावं लागेल. रोहिण्या तुला तर आमच्या जीवावर सोडलं होतं नाही बाबा. तुला काय झालंय भावा? फाशी सोडून गेली कशामुळे? जायचा दाना कशामुळे? जायचा मला सोडून गेली ती. अरे आरती सोड. अरे सोड बाजूला ये, मला सांग पद्धतशीर काय झालं बाळा. सोड, असं नसतंय करू, येड्यावर नाही करू. चल ये, काय झालं मला पद्धतशीर मध्ये सांग. हा ती मला सोडून गेली कशामुळे? जायचा दाना. तिच्यामुळे फाशी घेत असतात का? मला मारायची. हा मला नाही राहायचं. तिकडे विहिरीत जीव दे पण फाशी घेत असतात. मला नाही राहायचं यार. हा? नाही राहायचं. तिकडे उंदराचं औषध खा. एका जागेवर बसू आपण निवांत बोलू. चल बसू आपण एका जागेवर निवांत बोलू. काय झालं मला पद्धतशीर सांग. काय झालं सांग. कसं तुला मरायला काय झालं रोहिण्या? मला ती सोडून गेली. कशामुळे सोडून गेली ती? 5 वर्षाचं प्रेम होतं, मला सोडून गेली. मी दारू बी पिले. अरे जाऊ दे, फाशी इथं कशाला घेतो? इथं 300 रुपयामध्ये खुश होतोस तू. नाही रे, तुला नेऊ का मी? नाही रे. ती अरे चल, तिला वेगळं होतं रे. 300 रुपयामध्ये खुश. तिला वेगळं होती रे. तिच्या कस काय वेगळी होती बरं? वेगळी होती. कशामुळे पण? तिच्यामध्ये रडू नको, जाऊ दे. अरे तिच्यामध्ये फाशी मन बिशी अडकलं नसतं होतं रे. ते. असं करू नये बाळा. तिच्यामध्ये मन अडकलं होतं रे. काय मन अडकलं? आपण इथं 300 मध्ये रांग लावू ना. काय झालं रे भावा? आता मला मारायचं बी नाही. आता तुला करायचं काय? मला आता संन्यास घ्यायचा. संन्यास घ्यायचा आहे? संन्यास घ्यायचा. अरे बापरे. 5 वर्षानंतर माझ्या मित्राची अवस्था कशी झाली बघून घ्या एकदा तुम्ही, म्हणजे तुम्ही पण प्रेमामध्ये असणार नाही. बघू शकता तुम्ही. आमुषा रातीला कालिका साठीला शिष्या गोरी भक्ताचा मी शिष्या गोरी ओम भट स्वाहा. आता जागा बदल. घुट घेईन तुझ्या रक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा क्लिम्न क्लिम्न ओम भट स्वाहा. एखादं गाणं म्हणती गाणं म्हणू. ओम भट स्वाहा.